राष्ट्रीय काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवली महत्त्वपूर्ण जबाबदारी. आगामी काळात निवडणुकीत विरोधकांकडून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी समितीची स्थापना. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आणखी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. भाजपने निवडणूक आयोगाला हाताशी धरून गैरमार्गाने विधानसभा निवडणुकीत यश मिळवत महाराष्ट्रातील सत्ता काबीज केली आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, ते वेळीच रोखले जावेत यासाठी काँग्रेस पक्षाने पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांच्या समितीची स्थापना केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भातली माहिती रविवारी सायंकाळी 6 वाजता प्रसारमाध्यमांना दिली. विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये विविध मार्गाने गैरप्रकार करून भाजपने विजय मिळवला आहे, हे आता उघड झाले आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपने चोरीच्या मार्गाने सत्ता मिळवली, पण यापुढे असे प्रकार होऊ नयेत, ते कसे रोखता येतील यावर उपाय सुचवण्यासाठी काँग्रेसने समिती गठीत केली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 7 सदस्यांची ही समिती असून या समितीत अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, विधानसभेचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी, परीक्षित वीरेंद्र जगताप हे सदस्य आहेत, तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाचेड हे समन्वयक आहेत. ही समिती निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठीचा अहवाल पक्षाला सादर करणार आहेत. एकूणच केंद्र सरकारमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या आणि महाराष्ट्राचे नेतृत्व केलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. या समितीच्या स्थापनेमुळे सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रति पंढरपूर करहर येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी. मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांची उपस्थिती. आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करहर तालुका जावली येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विठुरायाची महापूजा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते व माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विठ्ठल रुक्माईची रविवारी सकाळी 7:30 वाजता महापूजा करण्यात आली. जनतेला सुखी आणि समृद्ध ठेव अशी प्रार्थना मंत्री भोसले यांनी विठ्ठलचरणी केली. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच आषाढी एकादशी. या उत्सवानिमित्त दरवर्षी प्रति पंढरपूर अशी ख्याती असलेल्या करहर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विठुरायाची महापूजा भक्तिभावाने संपन्न झाली. यावेळी करहर येथील 3 वारकरी दाम्पत्यांनाही विठुरायाच्या पूजेचा मान देण्यात आला. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समवेत आमदार शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती वसंतराव मानकुमरे, प्रतापगड साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, तहसीलदार हनुमान कोळेकर, करहरच्या सरपंच सौ सोनाली यादव, प्रसाद यादव, महसूल कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, पुजारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. विठुरायाच्या पूजेनंतर मंदिरात भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आणि शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य लाभो अशी प्रार्थना विठ्ठल रुक्मिणी चरणी केली. तसेच तमाम विठ्ठल भक्त आणि वारकरी बंधू भगिनींना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. कोरेगाव शहर व परिसरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी. सरस्वती विद्यालयात रंगला अभिनव रिंगण सोहळा. तब्बल 2200 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग. कोरेगाव शहर आणि परिसरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती. दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या सरस्वती विद्यालयामध्ये शिक्षक आणि पालकांच्या सहयोगाने सकाळी 10 वाजता अभिनव रिंगण सोहळा रंगला. तब्बल 2200 विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात सहभाग नोंदविला. पहाटेच्या सुमारास
श्री विठ्ठलाची महापूजा करण्यात आली। आकर्षक फुलांनी सजवलेल्या गाभाऱ्यामध्ये विठ्ठल रुक्माईला अलंकारयुक्त पोशाख घालण्यात आला। महाआरतीनंतर दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी मंदिराबाहेर रांगा लावल्या होत्या। मंदिरामध्ये भजन आणि भक्ती संगीत कार्यक्रम झाले। भक्तांच्या वतीने उपवासाच्या खिचडीचा प्रसाद मोफत स्वरूपात वितरित करण्यात आला। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कोरेगावातील आंदोलनाची व्याप्ती वाढली। वयोवृद्ध ठेवीदारांचा शेतीनिष्ठ शेतकरी अमोल भोसले यांना पाठिंबा। एकसळ तालुका कोरेगाव येथील स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब साकवळकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना 20% ठेव रक्कम मिळावी यासाठी शेतीनिष्ठ शेतकरी अमोल भोसले यांनी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला रविवारी देखील उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला। वयोवृद्ध ठेवीदारांनी मध्यवर्तीय प्रशासकीय इमारतीसमोर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा देत कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन मागे न घेण्याची विनंती केली। शिवकृपा पतपेढीने ठेवीदारांचा अंत पाहू नये, कर्ज वसुलीच्या नावाखाली ठेवीदारांना विनाकारण अडचणीत आणू नये अशी भूमिका या वयोवृद्ध ठेवीदारांनी मांडली। साकवळकर पतसंस्थेच्या मालमत्ता त्यांना चालतात, कर्ज वसुली देखील ते करतात, मग ठेवीदारांचे हित ते का पाहत नाहीत असा सवाल या ठेवीदारांनी केला आहे। अमोल भोसले यांनी त्यांना आंदोलनामागील भूमिका विशद केली। एकूणच गेले 6 दिवस कोरेगावात सुरू असलेल्या धरणे आंदोलनामुळे ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे। आक्रोश वाढत चाललेला आहे। अशाच परिस्थितीमध्ये एक उभरता नेता अमोल भोसले हा या सर्व गोष्टीशी संबंधित असल्यामुळे त्याने या सर्व गोरगरीब शेतकऱ्यांचा पैसे परत मिळावेत, 20% राहिलेली रक्कम परत मिळावी यासाठी फार मोठा एक उपक्रम केला आणि स्वतः उपोषणाला बसला। उपोषण हे सर्वसामान्य माणसांच्या पैशासाठी आहे, त्याच्या वैयक्तिक कुठल्याही बाबीसाठी नाही। याचा विचार सर्व संबंधितांनी करावा आणि याला उत्स्फूर्त साथ देण्यासाठी सर्व असणाऱ्या ज्यांच्या ठेवी आहेत यांनी या ठिकाणी येऊन आपली उपस्थिती निश्चित स्वरूपानं दाखवावी अशी आम्ही त्यांना कळकळीची विनंती करतो। कारण हा पैसा निश्चित स्वरूपानं या सर्व मॅनेजमेंटनं म्हणजे असणाऱ्या व्यवस्थापनानं निश्चित स्वरूपानं वैयक्तिक जीवनासाठी वापरलेला असावा असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे। अशा पद्धतीनं हे असंच चालत राहिलं तर सर्वसामान्यांना न्याय कोण देणार, यासाठी आम्ही हा उपक्रम उपोषणाचा हाती घेतला। लोकशाही मार्गातनं महात्मा गांधींनी दिलेले विचार आम्ही अबाधित ठेवून अगदी सनदशीर लोकशाही मार्गानं हा उपोषणाचा भाग या ठिकाणी राबवत आहे। ठेवीचाच विषय नाही पण कर्जाच्या संदर्भातलाही विषय फार मोठा आहे। एका बाजूनं असणाऱ्या ठेवींना व्याज नाही आणि कर्जाचं मात्र आणून घेतलेल्या कर्जाचं व्याज मात्र वाढत चाललेलं आहे। अशा पद्धतीने ही लूट किती दिवस चालणार हा मोठा प्रश्न आहे। कारण हातावर पोट असणाऱ्या माणसांनी त्या काळात काही आपल्या वैयक्तिक गरजा त्या भागाव्यात, काही कौटुंबिक अडचणी सुटाव्यात म्हणून घेतलेलं कर्ज हे त्यांची प्रामाणिक इच्छा होती परत फेडायची, परंतु यांच्याच गलथान कारभारामुळं यांनी घेतलेल्या विलिनीकरणामुळं जे काय हे
मोठं कांड घडलंय. या कांडला कुठंतरी वाचा फोडली पाहिजे. म्हणून या ठिकाणी अमोल भोसले हा उत्स्फूर्तपणे या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे. त्यांनी मॅनेजमेंटशी बऱ्याच वेळा संबंध साधला आणि याच्यातून काहीतरी मार्ग काढा, लोकांना पैसे द्या अशी फार मोठी बऱ्याच वेळा विनवणी केली, अर्ज केले, परंतु कुठल्याही या सर्व गोष्टीला त्यांनी दाद दिली नाही. म्हणून हा उपोषणाचा मार्ग या ठिकाणी आम्ही करीत आहोत. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाच्या दुसऱ्या युनिटद्वारे तर तारळी धरणाच्या सांडव्यावरून पाणी नदीपात्रात सोडण्यास प्रारंभ. नदीकाठच्या शेतकऱ्यांना दक्षता घेण्याचे आवाहन. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये अतिवृष्टी कायम असून कोयना, कन्हेर, उरमोडी पाठोपाठ आता तारळी धरणातून रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाचे दुसरे युनिट सायंकाळी 6 वाजता सुरू करण्यात आले. त्यातून 1050 क्युसेस पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून धरण अपेक्षित वेळ अगोदर भरण्याची शक्यता आहे. यावर्षी प्रथमच तारळी धरण लवकर भरले आहे. कोयना आणि तारळी नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली असल्याने नदीकाठच्या शेतकरी व ग्रामस्थांनी नदीपात्रात उतरू नये असे आवाहन जलसंपदा विभागामार्फत करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात मे महिन्यापासून पावसाचे आगमन झाले आहे. जून महिन्याच्या अखेरीस आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. सर्वात प्रथम कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले, त्यानंतर कन्हेर आणि उरमोडी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. वेगवेगळ्या धरणांमधून नदीपात्रात पाणी सोडले जात असल्याने नद्यांची पाणी पातळीत वाढ होत चालली आहे. यावर्षी प्रथमच तारळी धरण लवकरच पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून धरणाच्या सांडव्याद्वारे 2000 क्युसेस पाणी तारळी नदीपात्रात सोडण्यात येणार होते. मात्र प्रशासनाने निर्णय बदलून रविवारी दुपारी 12 वाजता पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याचा येवा लक्षात घेऊन विसर्गामध्ये आवश्यक तो बदल केला जाणार आहे. त्यामुळे नदीपात्रात शेतीपंप अथवा साहित्य असल्यास किंवा नदीकाठी जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत. नदीपात्रात कोणीही उतरू नये. सखल भागातील ग्रामस्थांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन जलसंपदा विभागामार्फत करण्यात आले आहे.